माजिवडा विधानसभेचे 15 वर्ष आमदार असलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे अब्जाधीश आहेत. सरनाईक यांची जंगम आणि स्थावर अशी मिळून 271 कोटी 28 लाखांची एकूण संपत्ती आहे. त्यांच्या नावावर एकही 4 अथवा दुचाकी वाहन नसून व्यवसायानं बिल्डर असलेल्या सरनाईक यांच्यावर सुमारे 194 कोटी 43 लाखांचं कर्ज आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे 2009 पासून ओळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यापूर्वी हे ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. सरनाईक यांच्यावर ईडीचे 2 गुन्हे दाखल असून विविध पोलीस ठाण्यात अन्य किरकोळ गुन्हेही दाखल आहेत. सरनाईक हे अरबपती आमदार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 कोटी 30 लाख 97 283 रुपयांची जंगम मालमत्ता तर 124 कोटी 97 लाख 42 364 स्थावर मालमत्ता असून पत्नीच्या नावावर 2 4-चाकी वाहनं आहेत. सरनाईक यांच्याकडे एक रिव्हॉल्वर आणि एक बंदूक आहे. त्यांची पत्नी परीक्षा सरनाईक यांनी 5 कोटी 56 लाख 68 हजारांचं कर्ज घेतले. त्यांच्याकडे 17 कोटी 66 लाखांची स्थावर मालमत्ता असून 44 कोटी 38 लाख 55 हजारांची जंगम मालमत्ता असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय लागलेले सर्व प्रकारचे दिवाळी शुभेच्छा किंवा त्यावरचे अनधिकृत फलक, पोस्टर्स यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी. काही ठिकाणी त्या फलकांचे सांगाडे कायम असल्याचे निदर्शनास आले आहेत. फलकांचे सांगाडेही काढण्यात यावेत असेही निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत फलकांबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून सगळे फलक, पोस्टर्स काढून घेण्यात आले होते. आता दिवाळीचे दिवस असल्यानं पुन्हा एकवार शुभेच्छांसाठी फलक लावले जाण्याची शक्यता आहे. ज्या फलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी असेल त्यांनाच असे शुभेच्छा फलक लावता येतील असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख आदीही उपस्थित होते. उपायुक्त जे गोदेपुरे यांनी बैठकीतील सादरीकरणाचं संचलन केलं. मतदारांच्या सोयीच्या दृष्टीनं सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांसाठी आवश्यक तेथे रॅम्प, शौचालय, सफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचं नियोजन करावं. मतदारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही आयुक्त राव यांनी सांगितलं. दिवाळीची सुट्टी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागानं घ्यावी. त्याचबरोबर बांधकाम प्रकल्पांच्या परिसरातील रस्ते चिखल आणि धुळीने भरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. शहर विकास विभागानं सर्व बांधकाम व्यावसायिकांना परिसरातील रस्ते खराब होणार नाहीत त्यावर वेळोवेळी पाण्याची फवारणी होईल याविषयी पुन्हा सूचना द्याव्यात असंही पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं. कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं बंडखोरीचं चित्र उभं राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं ठाकरे गटाचे केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी न मिळाल्यानं मनोज शिंदे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. शिंदे यांच्या या निर्णयामुळे कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात काँग्रेससाठी एक नवा पेच निर्माण झालाय. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळून आल्यानं स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले. या बंडखोरीमुळे निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागले. दाखल केलेला आहे. महाविकास आघाडीचा एक म्हणजे उमेदवार जो आहे तो दिलेला आहे, मात्र तुम्ही पण देखील फॉर्म भरला. या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून अजूनही चर्चा चालू असताना उबाटा पक्षाने आघाडीचा धर्म न पाळता सर्वांना सरसकट एबी फॉर्म दिल्याची माहिती तुमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून देखील आलेली आहे आणि आमच्याही पार्लमेंटरी बोर्डातनं कळली. त्या माध्यमातून या ठिकाणी
प्रभारी आले होते. काल राजस्थानचे माजी मुख्यमंत्री गेहलोत साहेब आले होते आणि त्यांची आमची भेट झाली आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली की अशा प्रकारची आघाडीची जर धर्म पाळण्याची फक्त काँग्रेसने फक्त कर्तव्य करावं का. त्यावेळेला मग आम्ही या सर्व ठिकाणी मग सिंधुदुर्गातले आमचे अविनाश नाड असतील, सचिन पोटे कल्याणचे असतील, आमचा उल्हासनगरचा त्या ठिकाणी रोहित साळवे असतील आणि असे अनेक लोक आहेत. आता तुम्हाला हळूहळू माहिती पडेल त्यावेळेला मग आम्ही AICCला पण आमच्या नेत्यांना फोन केला, महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना फोन केला आणि त्यांच्या संकेतानुसार मी ठाण्याचे अध्यक्ष आमचे विक्रांत चव्हाण यांना देखील माझी चर्चा झाली. त्यांच्या संकेतानुसार मी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. आज माझ्या गळ्यामध्ये हाताचा पंजा आहे. गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं काम करत असताना आघाडीच्या माध्यमातून जर ठाणे शहरामध्ये नव्हे तर कोकणामध्ये काँग्रेस पक्षाचं हाताचं चिन्ह काढून जर पक्ष संपवण्याचं काम सुरू असेल तर सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की एक नेतृत्व म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आधार देणं आणि त्यांना न्याय देणं. आणि त्या माध्यमातून आज आपण बघताय की कोकणामध्ये लोकसभेला देखील अन्याय झाला. 21 सीट या ठिकाणी दिली नाही. विधानसभेला देखील आपण बघतात की आम्हाला खारीचा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही आणि त्याच्यामुळे हा आमचा हक्क आम्ही मागतो आहोत. आणि या माध्यमातून अर्ज भरून रीतसर आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेसच्याच सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी आहेत. त्या काँग्रेसच्या जीवावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि आम्ही अधिकृत काँग्रेसचे उमेदवार आहोत. दीपावलीच्या निमित्तानं समाजसेवक राजेश लोखंडे यांनी आपल्या परिवारासह आणि नेहल छेडा यांच्या सोबतीनं ठाण्यातील मनोरुग्णालयात एक विशेष सामाजिक उपक्रम राबवला. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांनी सुमारे 750 मनोरुग्णांना दीपावलीच्या फराळाचं वाटप करून सणाच्या उत्सवाची आनंदात सुरुवात केली. या उपक्रमामागील उद्देश म्हणजे रुग्णांना आनंद आणि प्रेमाची अनुभूती देणं होता. या रुग्णांसाठी लाडू, चकली, करंजी आणि मिठाई यांसारख्या पारंपरिक फराळाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं. समाजातील दुर्बल घटकांसोबत सण साजरा करण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी लोखंडे कुटुंब आणि नेहल छेडा यांनी पुढाकार घेतलाय. या अनोख्या उपक्रमामुळे मनोरुग्णालयातील रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाची झलक दिसून आली. समाजसेवेतील योगदानासाठी राजेश लोखंडे आणि नेहल छेडा यांचं यावेळी कौतुक करण्यात आलं. त्यांच्या या उपक्रमामुळे दीपावली सणाचा खरा अर्थ समाजात पोहोचला असून इतर नागरिकांनी देखील असेच सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे. दरवर्षी आपण नेहमी दिवाळी साजरी करतो, पण आपण घरामध्ये करतो. यावर्षी माझा नेहमीचा उपक्रम असा असतो की दिवाळी मी वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. जसं कोरोना झाल्यानंतर मी प्रथमच माझ्या वॉर्डामध्ये वर्तन भीमनगर परिसरामध्ये जिथे गोरगरीब लोक राहतात की ज्यांना दिवाळी साजरी करता येणार शक्य नव्हतं, त्या लोकांसाठी मी 9 टन सामानाचं वाटप केलं होतं. 3000 घरोघरी वाटप केलं होतं. त्याच धर्तीवर ह्या वर्षीची दिवाळी जरा थोडी वेगळी अजून साजरी करू असं ठरवलं आणि त्याप्रमाणे मनोरुग्णालयामधील 750 रुग्णांना आज फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. मी आणि माझे सहकारी नेहल छेडा आम्ही दोघांनी हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. त्यासाठी आमचे कुटुंबातले सर्व कुटुंबीय आज हजर होते. आम्हाला ही जी संधी दिली याच्यासाठी मी सर्वात महत्त्वाचं नेताजी मुळीक सर जे इथले अधीक्षक आहे आणि आपल्या रिया मॅडम यांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. विधानसभा निवडणुकीसाठी कोपरी पाचपाकाडी मतदारसंघातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून 37 कोटी 68 लाख रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या शिंदे यांच्याकडे मात्र बोलेरो आणि आरमाडा ही 2च वाहनं आहेत. तसंच गेल्या 5 वर्षात शिंदे यांच्या संपत्तीत 24 कोटी रुपयांची वाढ झाल्याचंही समोर आले. शिंदे यांचं शिक्षण MA पर्यंत झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मिरवणुका काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. या मिरवणुकीदरम्यान त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं. या निवडणुकीत त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण 37 कोटी 68 लाख 58,150 रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता 9 कोटी 21 लाख 78,150 तर स्थावर मालमत्ता 28 कोटी 46 लाख 80 हजार इतकी आहे.
2019मध्ये म्हणजेच 5 वर्षांपूर्वी त्यांच्याकडे 13,66,74,932 इतकी मालमत्ता होती. गेल्या 5 वर्षात त्यांच्या मालमत्तेत 24,01,83,218 रुपयांची वाढ झाली आहे. तसंच 37,68,00,00,000 रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेल्या शिंदे यांच्याकडे मात्र बोलेरो आणि आरमाडा ही 2 वाहनं आहेत. त्यांनी आरमाडा हे वाहन 2006मध्ये तर बोलेरो हे वाहन 2011मध्ये खरेदी केले. तर पत्नी लता यांच्या नावावर एक टेम्पो, 2 इनोवा आणि एक स्कॉर्पिओ ही वाहनं आहेत.